नमस्कार, मधुरा कल्याणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजची जी आपली रेसिपी आहे ती आहे व्हेज पुलाव। घरातले जे साहित्य आहे तेच यूज करून आपण हा व्हेज पुलाव बनवलेला आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता आपली ही बिर्याणी जी आहे मस्त तयार झालेली आहे, खूप छान अशी। मी याच्यात ऑर्गॅनिक कलर नाही यूज केलेत, ॲक्च्युली अवेलेबल नव्हते घरात म्हणून मी ते कलर नाही यूज केलेत। आता मी तुम्हाला साहित्य दाखवते एकदा। आपण काय काय घेतले ते वटाणा घेतला आहे, कांदा घेतला आहे, टमॅटो घेतले, आपले बटाटा घेतलेला आहे, गाजर घेतले, फरसबी घेतलेली आहे, फ्लावर कोबी घेतला आहे बारीक चिरून। सुहानाचा व्हेज बिर्याणी मसाला मी इथे यूज केलेला आहे। आणि तांदूळ जे आहेत एक 4 वाटी बासमती तांदूळ यूज केले आहेत मी। बघा कसं आपण बारीक चिरून घेतलं आहे सगळे साहित्य। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ज्या आहेत ते बघा कशा मी कोबी फ्लावर वगैरे जे आहे कसं बारीक कट करून घेतलं आहे। टमॅटो पण, बटाटा मी इथे बारीक छोट्या मध्यम आकाराचा घेतला आहे। आणि इथे भातासाठी मी पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्यात तमालपत्र, दालचिनी, काळी मिरी आणि थोडंसं तेल टाकलं आहे, जेणेकरून तांदूळ जे आहेत ते एकमेकांना चिपकणार नाहीत। आता इथे भाज्या फोडणी देऊन घेऊ आपण। कढई तापलेली आहे, त्यात जिरे मोहरी टाकलेली आहे आणि कांदा पहिली जो आहे तो आपण मस्त असा भाजून घेऊया। कांदा आपल्याला अबोली कलरमध्ये म्हणजे थोडासा लालसर कलरमध्ये भाजून घ्यायचा आहे। तो थोडासा परतून झाला की मग आपल्याला आपण त्याच्यात बाकीच्या भाज्या ॲड करायच्या। आता इथे आपण तमालपत्र वगैरे ॲड नाही केलेले आहे, कारण तिथे आपण भातात टाकलेले आहे आणि जो आपण व्हेज बिर्याणी मसाला यूज करणार आहे त्यात पण ते सगळं असतं। हे बघा, आता बाकीच्या भाज्या आपण याच्यात ॲड करूया। कोबी, शिमला मिरची, तोंडली, गाजर आणि फरसबी हे सगळं आपण ॲड करून घेऊया। आणि फ्लावर आणि बटाटा जो आहे ते आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि मगच ते याच्यात ॲड करायचं। तोपर्यंत आपण या ज्या भाज्या आहेत 2 मिनटं थोड्याशा वाफवून घेऊया, थोडंसं व्यवस्थित परतून घेऊयात आपण हे सगळं साहित्य। हे बघा, भाज्या सगळ्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। आणि भाज्यांना तुम्ही कोणत्याही म्हणजे ज्या घरात अवेलेबल असतील त्या बघा। आता मी फ्लावर बटाटा इथे व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि तो इथे ॲड केला आहे। आता ते झालं की मग परत एकदा हलवायचं आहे आणि थोडंसं वाफलं की मग आपण याच्यात टमॅटो टाकणार आहे, जेणेकरून आहे ना टमॅटोचे जे पाणी जे आहे हे बघा या भाज्याने व्यवस्थित अजून छान शिजून निघतील। आणि थोडंसं मीठ टाकायचं, मीठ टाकल्यावर थोडंसं पाणी सुटेल भाज्यांना आणि त्या पटकन अशा शिजतील। हे बघा, थोडंसं व्यवस्थित हलवून घेऊया आणि मग आपण थोडंसं एक वाफ काढूया, 2 मिनटाची अशी वाफ काढून घेऊया। बघा भात इथे मस्त आपला सुट्टा झालेला आहे, तयार झालेला आहे। बघा किती मोकळा झालेला आहे, अजिबात चिपकला नाही आहे तो भात। आणि बघा भाजी पण इथे रेडी झालेली आहे आपली। इथे मी हळद टाकली 1 टीस्पून, म्हणजे आपला घरचा घाटी मसाला असतो आमचा तो टाकलेला आहे। 2 ते 2.5 टीस्पून टाकलेला आहे मी इथे। आणि लाल तिखट टाकलेले आहे 1 चमचाभर। आणि दही टाकले, दही टाकणार आहे मी इथे आता। बघा 2 ते 3 चमचे जवळपास दही, किंवा दही जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही जी दुधावरची घट्ट साय असते ती देखील तुम्ही इथे टाकू शकता। मी दही टाकले। आणि आता बघा सुहानाचा व्हेज बिर्याणी मसाला जे प्रीमिक्स भेटतं तो इथे मी वाटीत काढून घेतलेला आहे, तो इथे मी टाकणार आहे आता। हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। आणि पुदिना जो आपला मेन इन्ग्रेडियंट आहे, पुदिना आणि कोथिंबीर इथे टाकायचं आहे, जेणेकरून तुमच्या पुलावला एकदम मस्त असं सुवास येईल। बघा सगळं रेडी आहे। भाताचा लेअर आपण लावून घेऊया। सर्वप्रथम मी खाली भात टाकते, तुम्ही हवं तर इथे कलरही यूज करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आणि दुसरा लेअर मी इथे भाजीचा लावून घेणार आहे। अशाच प्रमाणे सगळे लेअर आपल्याला लावून घ्यायचे आहेत। भात, मग भाजी, मग परत भात, असं करून आपल्याला सगळे जे लेअर आहेत ते असे इथे लावून घ्यायचे आहेत। आणि हे बघा ती काळी मिरी वगैरे थोडंसं मी काढून घेतलेलं आहे, कारण जे आपण मसाला टाकतो ना त्यात पण सगळं असतं, त्यामुळे मग ते खूपच स्पायसी नको व्हायला म्हणून थोडंसं मी
भात शिजून झालं त्यातनं काढून घेतलं आणि थोडंसं मी साजूक तूप टाकत आहे, जेणेकरून भात आहे ना खाली पण असं छान असं मऊसर राहील, कोरडा नाही होणार. आणि वरतून आता मस्त त्याच्यावर आपण कोथिंबीर आणि पुदिना आहे तो असं भुरभुरत आहे. आणि ते आपल्याला थोडासा दम लावायचा आहे त्याला, म्हणजे तुम्ही कोळसा जर असेल तर कोळसा पेटवून त्याच्यावर तूप टाकून त्याची स्टीम देऊ शकता. नाहीतर मी इथे कोळसा नाही आहे त्यामुळे बघा नारळाच्या कळवंड्या घेतलेल्या आहेत, पण त्यावर तूप टाकून थोडंसं केलं होतं. बघा मस्त आपली अशी बिर्याणी रेडी आहे, छान अशी. आय होप तुम्हाला रेसिपी आवडली असेल. जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील मला कमेंटद्वारे नक्की सांगा. थँक्यू.